निवडणुका आल्या की काम करायचं, कार्यालय उघडायची, तसं आम्ही करत नाही. त्यामुळे निवडणुका असू द्या नसू द्या, शिवसेना हे कायम काम करत असते, लोकांच्या अडीअडचणीला धावून जात असते. त्यामुळे निवडणुकांची वेगळी तयारी आम्हाला करावी लागत नाही, कारण निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही कुठलं काम करत नाही. हा फरक आहे. नाही, याच्यामध्ये एकच सांगतो तुम्हाला, आता तरी निवडणुका नाहीत जवळपास. त्यामुळे निवडणुका जशा वातावरण माहोल तयार होतं तेव्हाच तर सगळ्या गोष्टी, युती महायुती सगळी चर्चा तेव्हा होते. पण आज कुठली महायुती किंवा युतीच्याबद्दल चर्चा नव्हती. केवळ आणि केवळ ही सदिच्छा भेट होती, जेवणाचं निमंत्रण होतं, स्नेहभोजनाची सदिच्छा भेट होती आणि बाळासाहेबांच्या आठवणी मी पुन्हा एकदा सांगतो की एवढ्या मनमोकळेपणाने त्या आठवणींना उजाळा दिला की खरंच आम्ही पुन्हा त्या काळात गेलो. त्यामुळे काही लपवून ठेवण्याचं काही कारणच नाही तुमच्यापासून. तुम्ही काही म्हणजे तुम्ही वारंवार तुम्ही एकच प्रश्न विचारला तरी सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने, तरी उत्तर माझं एकच आहे. कारण तुम्हाला सांगतो मी की जी भेट होती ती सदिच्छा भेट होती, स्नेहभोजनाची भेट होती, याच्यापेक्षा दुसरा उपर काय नाही. आणि तुम्ही म्हणाल एवढा वेळ का गेला, बाळासाहेबांच्या ज्या जुन्या आठवणी, बाळासाहेबांच्या बरोबर केलेलं काम, त्या काळात घडलेल्या घटना, या सगळ्यांना उजाळा दिला अगदी मनमोकळेपणाने. त्यामुळे तुम्ही बिलकुल काही चिंता करू नका, काय असेल तर तुम्हाला नक्की कळवू आम्ही. विरोधकांना चिंता करण्याचं काय कारण आहे? तसं बघायला गेलं तर राज ठाकरे आणि आम्ही काही असे लोकसभेमध्ये सोबत होते, ते मोदी साहेबांच्या सोबत होते. आणि तसं बघायला गेलं तर आमचे विचार मिळते जुळते आहेत. त्यामुळे विरोधकांना चिंता करण्याचं कारण काय? त्यांनी काम करावं. घरी बसून निवडणुका जिंकता येत नाहीत, त्याला काम करावं लागतं, फील्डवर उतरून काम करावं लागतं, लोकांमध्ये जाऊन काम करावं लागतं, लोकांशी संवाद साधावा लागतो, लोकांच्या अडचणी सोडवाव्या लागतात. ते आम्ही करतोय. त्यामुळे आम्हाला काही चिंता निवडणुकांची नाही. काम करणाऱ्या माणसाला निवडणुकांची चिंता नसते. कधी निवडणुका लागल्या तरी सुद्धा आम्ही तयार आहोत.